मिरजेतील गणपती मंदिरमध्ये गणरायाला वंदन करून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला। माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली। यावेळी ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, मकरंद देशपांडे, युवा नेते सुशांतभाऊ खाडे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, रसिकाताई खाडे, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, माजी महापौर संगीता खोत यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे म्हणाले की आमचे कमळ हे परमनंट चिन्ह असून भाजपचे सर्व 78 जागांवर उमेदवार आहेत, मात्र विरोधकांचे मिक्स पॅनल असून त्यांचे एकही एकसंघ पॅनल नाही, असा टोला त्यांनी लगावला। भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली असून विकास करणारा व दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारा एकमेव पक्ष भाजप असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आग्रह, सगळ्या वडीलधाऱ्यांचा आग्रह, सगळ्या उमेदवारांचा आग्रह, सगळ्या नेते मंडळीचा आग्रह, त्या निमित्तानं आज गणेश तलाव गणेश मंदिराच्या तिथं आम्ही शुभारंभ साजरा करत आहोत। त्याच माध्यमातून आज हा शुभारंभ मिरजच्या 27-20 वार्डपर्यंत हा शुभारंभ होतोय। त्यामध्ये 2, 3, 4, 5, 6 आणि 20 ह्या वार्डचा शुभारंभ इथं साजरा होतोय। आज दुपारी आपल्या राज्याचे लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवाभाऊ हे आज सांगलीत प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहणार आहेत। त्यांच्या हस्तेही आपला शुभारंभ नारळ फुटला जाईल आणि तिथून प्रचाराला सुरुवात होईल। त्या माध्यमातून आज हे प्रचाराच्या धुरा कालच मला वाटतं आज चिन्ह द्यायचं चालू होणार आहे। पण चिन्ह आम्हाला चिन्हाचा काही विशेष नाही आहे, कारण आमचं चिन्ह परमनंट चिन्ह आणि सगळ्यांचं लाडकं चिन्ह कमळ, त्या माध्यमातून आज हा प्रचाराचा शुभारंभ इथं आम्ही साजरा करतो आहोत। निश्चितच आज मला अभिमान वाटतो, ज्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला, ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही, ते कार्यकर्ते हे आज सक्रिय सगळ्या ताकदीनं ह्या पक्षाच्या उमेदवारीबरोबर, त्या उमेदवाराबरोबर आणि भाजपबरोबर हे सक्रिय झालेले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। ह्या दृष्टिकोनातून आज बघितलं तर आज एक गट्टा पॅनल 78 सीट ह्या भाजपच्या लागलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आज बाकीच्या पक्षात बघितलं तर कुठेही एक जीवाचं पॅनल किंवा एक पक्षाचं पॅनल कुठेही लागलेलं नाही आहे। मिक्स केलेले पॅनल त्यांचे सगळे बघायला मिळतात। पण भाजप एकमेव पक्ष असा की 78 सीटवरती सगळे भाजप लढतायत आणि ताकदीने लढतायत। त्यावेळी मला उमेद आहे की निश्चितच महानगरपालिकेवरती कमळाचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे। आज त्या माध्यमातून विचार केला असता, आज ज्या लोकांना तिकीट मिळाली, ज्या लोकांना नाही मिळाली, त्यांना मी विनंती करेन, आपण सर्वांनी सक्रिय व्हायचं आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून पक्षाला ताकद द्यायची आहे, देवभावाला ताकद द्यायची आहे। त्या दृष्टीने सर्वांनी सक्रिय राहून ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पुन्हा 15 दिवस जे राहिलेत आपले 15 तारखेपर्यंत, त्यावेळी सगळ्या ताकदीनं, शक्तीनं, सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं आहे आणि निश्चितच आपला झेंडा, कमळाचा झेंडा महानगरात फडकवायचा आहे, हे निश्चित आहे। महाराष्ट्राची सुरुवात पहिली तर देवभावाने एवढं प्रेम सांगलीवर केलं की पहिली शुभारंभाची सभा आणि शुभारंभ करण्यासाठी ते दुपारी 2:30 वाजता येत आहेत। आता हे मोठेपण आमच्या सांगलीचं आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं मोठेपण आहे की देवभाव इथं प्रथमतः प्राधान्य देऊन आमच्यासोबत येत आहे। पण निश्चित होईल, ते सभा होतीलच, पण त्या पद्धतीने अजून जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या लिस्टप्रमाणे ते कुठले आपल्याला विचारते त्यावेळेला त्यामध्ये सभा आता तर सुरुवात करतोय प्रचाराला आम्ही। आता घरोघरी जाणं, भेटीगाठी करणं, सगळं करणं आणि त्या पद्धतीनं ज्याच्या वेळेला कोणती जरूर पडेल ते वक्ती आम्ही इथं आणू।